कॉमेडी चित्रपट म्हटलं की सगळ्यांना हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच चित्रपट आठवतात. त्यापैकी एक म्हणजे धमाल. धमाल या चित्रपटाचे लेखक म्हणजेच परितोष पेंटर हे आपल्या सगळ्यांच्या भेटीला अफलातून हा मराठी कॉमेडी चित्रपट घेऊन येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या चित्रपटाचं फक्त लेखन नाही केलं आहे, तर त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनयही केला आहे. या चित्रपटाची आज स्टारकास्ट आपल्यासोबत आहे. त्यांनी या चित्रपटात किती अफलातून धमाल केली हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सिद्धार्थ, माझा प्रश्न तुला आहे की आपण याआधी डिफ, डम, ब्लाइंड असे बरेच भूमिका असलेले चित्रपट पाहिले, पण या चित्रपटाचं वेगळं पण काय आहे? नाही, मुळात माझ्या माहितीप्रमाणे ऑल दी वेज नाटकात हा प्रयोग पहिल्यांदा केला गेला होता आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टींचा उगम झाला. म्हणजे संजय नार्वेकर सर, अंकुश दादा आणि भरत जाधव सर ह्यांनी ही जी पात्र केली होती आणि ते नाटक अजरामर म्हणजे विश्वविक्रमी होतं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या बऱ्याचशा गोष्टी पण ना मला वाटतं की ना त्यांच्या नाटकातली जी गोष्ट होती की ते तसं आपण व्यंग म्हणतो ना, म्हणजे असं म्हणतात, ते व्यंग खरं नाही आहे, पण त्यातून गंमत किती होते त्यातून त्या नाटकात हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की यार आम्हाला बोलता येत नाही, ऐकता येत नाही किंवा पाहता येत नाही, म्हणून आम्ही काही करू शकत नाही का आयुष्यात. सो हा धागा त्याही नाटकात होता आणि त्या कॅरेक्टर्समध्ये होता. आणि अफलातूनमध्येही तीच गोष्ट आहे की ती मजा धमाल मस्ती होते, पण एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात नाही आहे तर किंवा आपल्याकडे नाही आहे ह्याचं दुःख न बाळगता ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपले प्लस पॉईंट करून काय करता येतं आहे हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे अफलातून आहे. म्हणजे आम्ही तिघही, म्हणजे परिसर त्यांना बोलता येत नाही किंवा जयेश ठक्कर सर, परिसर ज्यांना ऐकता येत नाही, जयेश ठक्कर सर ज्यांना बोलता येत नाही आणि मला बघता येत नाही, आपण आमच्या तिघांची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. सो आमच्यावर हाच प्रश्न विचारला होता की तुम्ही डिटेक्टिव्हगिरी कशी करणार. आमचं म्हणणं हेच असतं की अरे माणूस आहोत ना आम्ही करू शकतो. आणि मग ते करताना गंमतशीर प्रसंग काय घडतात, कशी मजा येते हे सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे प्रत्येक विनोदाला ना एक काय म्हणतात, एक थिन लाईन असते. कोणाचं हसू होऊ नये किंवा कोणाचा अपमान होऊ नये किंवा कोणाच्या भावना दुखावू नयेत, असं सगळं आपण ते एक विनोदात ती एक लाईन. आणि माझी इतक्या करिअरच्या इतक्या वर्षात तरी विनोद करताना मी ती 3 लाईन जपली. त्यामुळे आणि तू मगाशी म्हटल्याप्रमाणे परितोष पेंटर हा एवढे चांगले लेखक, डिरेक्टर आहेत. आणि इतकी वर्ष हे जे नाटक आहे, जे आम्ही अफलातून हा सिनेमा करतो, हे नाटक आहे हिंदी, ते इतकी वर्ष करतात तर त्यांना माहिती आहे तो विनोद कुठल्या पद्धतीने गेला पाहिजे आणि ते एक थिन लाईन कशी ठेवली पाहिजे. सो तू असं म्हटलंस की विनोदी सिनेमा हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत, तर मला असं वाटतं की मराठी सिनेमाचा एक असा वेगळी लायब्ररीज विनोदी सिनेमांचे, वेगळ्या पद्धतीचे विनोदी सिनेमे येतात. आणि बऱ्याच वर्षानंतर मी गेल्या वर्षी लोचा जलारे नावाची एक फिल्म केली होती जी टाईमपास होती. मग दे द कट 2 केला होता. दे द कट 2 हा विनोदी नाही म्हणणार, पण त्याच्यात ह्युमर आहे, त्यात इमोशन्स आहेत. आणि आत्ता हा कम्प्लीट धमाल टाईमपास टीपी सिनेमा, ज्यात हे तिघं येऊन काय मजा करतात, काय मस्ती करतात आणि शेवटी लोकांचं मनोरंजन करणं आणि लोकांना हसवणं हा आमचं काम आहे, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेजस्विनी, माझा प्रश्न तुला आहे की विजय पाटकर सरांनी तुझ्या वडिलांची भूमिका साकारली. त्यांच्यासमोर कॉमेडी करताना असं झालं का की मी काही चुकीचं केलं तर, काही झालं तर त्यांची रिॲक्शन काय असेल वगैरे? खरं सांगायचं तर फक्त विजय पाटकर सर नाही, हे सगळेच एवढे दिग्गज कलाकार म्हणजे परितोष सर, जय सर यांनी तर ते नाटक इतकी वर्ष केलं तर, आणि परिसर डिरेक्ट करत होते, त्यांच्यासमोर ती भूमिका करता येणं. मग सिद्धू सरांबरोबर 14 वर्षापूर्वी काम केलं. आम्ही एकत्र नव्हतो त्या सिनेमात, पण मग पुन्हा त्यांच्याबरोबर, आणि तेही आपल्याला माहिती किती उत्तम कलाकार आहेत. आणि मग विजय सर, जॉनी लिव्हर सर, भरत सर, त्यातल्याच विजय सरांबरोबर माझे इंटरॅक्शनचे सीन्स भरपूर आहे कारण वडील बनलेत. पण एकही सेकंदासाठी विजय सरांनी मला जाणवू दिलं नाही की ते एवढे सिनियर आहेत किंवा एक तर आधीपासून ओळख, पण त्याहीपेक्षा ते जपत होते मला. म्हणजे सेटवर टायमिंग शिकवणं, टेक्निकल सांगणं, खूप म्हणजे एवढे डाऊन टू अर्थपणे, पण ॲट द सेम टाईम मजे ते शिकून दिलं त्यांनी. टायमिंग किंवा काय बऱ्याच गोष्टी त्यांना फक्त ऑब्झर्व करून सुद्धा शिकता आलं आणि बिलकुल जाणवू दिलं नाही की अरे मी सिनियर आहे. त्यामुळे ती भीती कदाचित वाटली नाही, पण तो आदर की अरे बापरे यांच्यासमोर आपल्याला नीट करायचं आहे, ते नक्की होतं. श्वेता, माझा प्रश्न तुला आहे की तू हिंदी मालिकांमध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये एक दर्जेदार अभिनय केला आहेस आणि तुला त्याच्यासाठी ओळखलं जातं. महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात मुंबईत तू मोठी झालीस, पण तू कधी विचार केला होता की मी कधी मराठी चित्रपट करेन? आणि जेव्हा मिळाला तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? स्वप्नसुद्धा नाही पडलेलं मराठी चित्रपट करायचं.
पण आता मैं हिंदी में बोलते हैं सो दैट आई कैन एक्सप्रेस माई सेल्फ बेटर। जब मुझे कॉल आया तो मैं बहुत ही एक्साइटेड थी, डरी हुई भी थी बिकॉज मराठी मेरी लँग्वेज नाही आहे, तो थोडा भीती वाटते की प्रेक्षक कसे ॲक्सेप्ट करतील, इंडस्ट्री कशी ॲक्सेप्ट करणार, बाकी एक्टर्स ये सारे मंझे हुए मराठी कलाकार तो उनके सामने मराठी बोलना मतलब वैसे ही। बट हाँ पर ये सारे इतने अच्छे थे कि मुझे बहुत सपोर्ट किया सबने, बहुत मेरे शब्द उच्चारण पे उन्होंने फोकस किया, मेरे लिए लैंग्वेज बहुत इजी कर दी, तो बड़ा मज़ा आया और बहुत एक्साइटेड हूँ कि पहली फिल्म है मराठी इंडस्ट्री में। हाँ हिंदी तो चलो किया ही है, वेब किया है, टीवी किया है, फिल्म्स की हैं, बट मराठी में ये पहला कदम है, तो बस आशीर्वाद चाहिए सभी का कि अच्छा सब अच्छे से हो जाए। येस येस सिद्धार्थ, मराठीत कॉमेडी करणं आता तू करत आल्याचं तुला माहिती आहे, तो एक जम बसला आहे तुझा, पण जेव्हा इंग्लिशमध्ये कॉमेडी करायची वेळ येते तर तो ह्युमर आणि ते कॉमेडीचे टायमिंग त्याच्यात काही गडबड होतं का, किंवा असं मध्येच काहीतरी अरे हे चुकीचं नाही गेलं असणार ना, असं वाटतं का? नाही, मला असं वाटतं विनोदाला भाषा नसते का, ती मराठीत कर, हिंदीत कर, इंग्लिशमध्ये कर. म्हणजे चार्ली चॅप्लिन सरांचे आपण सिनेमे बघायचो त्यात तर आपल्याला काही ते काहीच बोलायचे पण नाही, त्यामुळे कुठल्या भाषेत विनोद करतो माहिती नाही, पण ॲक्टिंग करताना ती गोष्ट येते. कारण अफलातून सिनेमा 3 लँग्वेजमध्ये शूट झाला आहे, तो डब नाही झाला आहे. सो आम्ही 3 लँग्वेजमध्ये सिनेमा शूट केला, पण हे आम्हाला अचानक नाही कळलं होतं की आता आपण 3 लँग्वेजमध्ये करतो आहे. त्याचं प्रॉपर वर्कशॉप झालं होतं, 3 वेगळ्या स्क्रिप्ट लिहिल्या गेल्या होत्या. आत्ता मराठी सिनेमा रिलीज होतो आहे, हिंदी होतो आहे, मग इंग्लिश होईल. पण इंग्लिश म्हणजे बोली भाषेत काम करताना हो कधी येतं, कारण मी हाच इंटरव्ह्यू जर इंग्लिशमध्ये द्यायला गेलो तर कदाचित मला ते शब्द कमी पडतील की येस काय म्हणे मी येस आणि याच्या पुढे जाणारच नाही कदाचित, पण मराठी मी चांगला एक्सप्रेस करू शकतो. सो विनोदाला भाषेची गरज नाही, पण हो काम करताना त्या गोष्टी त्या वेळेला होतात. कधी कधी खूप मोठे मोठे शब्द असतात, कॉन्सिक्वेन्सेस वगैरे काय बोल, हे काय असं होतं ना आपलं, पण त्याचा अर्थ समजला किंवा आपण त्या अनुषंगाने बोललो तर, म्हणजे मी लोच्या दलारेमध्ये याच्या मावामध्ये बोलायचो, याच्या नव्हतं तरी लोकांना कळायचं. सो तुम्ही कुठल्या भावनेनं बोलता, म्हणजे कुठलाही, म्हणजे तो विनोद असेल किंवा राग असेल किंवा दुःख असेल, ती भावना पोहोचवणं खूप महत्त्वाचं असतं. सर डोंट वरी मॅम किंवा डोंट वरी मॅम वी आर विथ यू, तर ह्याच्यात कळलं ना की आम्ही तुझ्यावर आहोत, मॅडम तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्यावर आहोत, तेच झालं ना. सो एवढं कठीण नसतं ते. म्हणजे मला असं वाटतं की दिग्दर्शकाबरोबर आपण काम केलं की आपल्या बऱ्याच गोष्टी सोप्या होतात नटासाठी, कारण सिनेमा हे दिग्दर्शकाचंच माध्यम आहे. सो इथे परितोष पेंटर हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आमच्या अफलातूनच्या अख्ख्या टीमसाठी, कारण एवढे दिग्गज कलाकार ह्या सिनेमात आहेत. जॉनी लिव्हर सरांसारखा असा दिग्गज अभिनेता या सिनेमात आहे, ज्यांनी इतकी वर्ष विनोद केला आहे, वेगळ्या पद्धतीचा विनोद केला आहे, तरी तो नम्रपणे परितोष पेंटर काय सांगतोय, ओके या डिरेक्टरला हे हवं का, मी हे करतो. तर ही गोष्ट शिकण्यासारखी खूप आहे. आणि अफलातूनचं मी म्हणतो की अफलातूनची सर्वात USP किंवा एक गोष्ट हीच असेल की ह्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ना एक विनोदी छान सिनेमा करायचा आहे जो लोकांना आवडेल. तेजस्विनी, जसं सिद्धार्थ म्हणाला की 3 भाषांमध्ये तुम्ही 3 वेळा एकच सीन केलेत, पण तू 4थी भाषा बोललीस कोकणी भाषा तू कशी शिकलीस, आणि त्याच्यानंतर ते भाषा बोलताना आज जर तू बोलायचं ठरवलंस तर तू ते व्यवस्थित एका फ्लोमध्ये काही सेंटेन्स बोलणं? नाही, आता ही गंमत आत्ता सांगू शकते. जेव्हा पहिल्यांदा फोन झाला की असं हे पाठवायचं, एक ऑडिशन पाठव की कोकणी भाषेत असं रोल आहे, पण ते एका लेडी इन्स्पेक्टरचा रोल आहे म्हणून मी पटकन होतं बोलले. कोकणी येतं थोडी सांगणार मी, नाही येत म्हणून, हो येतं आणि मग काम कशाला सोडायचं म्हणून मग मी पटपट काही व्हिडिओज बघितले, काही हे केलं, आणि मग त्यांनी तसं पाठवलं होतं याच्या स्क्रिप्टमध्ये. मग मी करून पाठवलं, त्यांच्याला आणखीन हवं आहे, तर निभावून ऑडिशनपुरती निभावून घेतलं मी. नंतर जेव्हा पूर्ण स्क्रिप्ट आली तेव्हा खूप, म्हणजे मला असं झालं कुठे मदत मागू आणि काय. ऑब्व्हियसली रायटर्स होते, सगळ्यांनी मदत केलं. तर 2-3 गोष्टी केल्या. माझ्या गोव्यामध्ये काही मित्र आहेत, त्यांना मी हे पाठवायचे, डायलॉग्स पाठवायचे आणि व्हॉईस करून घ्यायचे. मग मी वर्षा उसगावकर ताईंचे ना, त्यांनी कोकणीमध्ये इंटरव्ह्यूज दिले जे आहे यूट्यूबवर, ते बघायचे, कारण ते इतकं गोड बोलतात आणि मला ते हवं होतं सो मी त्यांचे खूप ऐकायचे. म्हणजे शूटला जाताना वगैरे, इनिशियल वर्कशॉपला जाताना मग तो हेल पडतो ना, करतो काय करतो रे तू, असं म्हणजे ते हेल आला की मला असं वाटतं
ते आपण 50% कॅप्चर करू शकतो. आणि आता असं खरं सांगू तर इतक्या गोष्टी चालू आहे की मी एकदम पटकन काही नाही असं कोंकणीमध्ये बोलू शकत, फक्त आहे की हेल पकडू शकते आणि हे, पण ती मेहनत करावी लागली मला. श्वेता, तुला मराठी शिकताना कॉम्प्लिकेशन्स आल्या का? कारण की शाळेत असताना तर असतं आपल्याला की थोडंफार मराठी येतं, पण मूवीमध्ये जेव्हा आपण जातो, तुला तर आता आपण बोलवतो तेव्हा असं झालं की मी एक्सप्रेस हिंदीमध्येच करू शकते, मराठीत नाही. Correct. मग तेव्हा कसं झालं? बाउंड स्क्रिप्ट होती समोर, तर ते पाठ करून तोत्यासारखी बोलली मी. कारण की असतात शब्द काही मोठे असतात, जसं सिद्धार्थ म्हणाला की इंग्लिशमध्ये कॉन्सिक्वेन्सेस, करेक्ट. मग त्या शब्दाला तर तसे मराठीतही अनेक शब्द आहेत. कॉन्सिक्वेन्सेस खूप सोपा शब्द आहे. लय मोठे मोठे शब्द होते. अरे म्हणजे तू ते म्हणजे ते तर एक्झाम्पल मी पहिल्यांदा ऐकले होते, हे इंग्लिशमध्ये असे शब्द असतात असं होतं. म्हणजे तू एक्झाम्पल दिलंस म्हणून मी तोच शब्द असं घेतला. आधी स्क्रिप्ट दिलेली आम्हाला, तर ते पाठ केलं ऑब्व्हियसली मी, पण ऑब्व्हियसली सेटवर शूट करताना खूप डिफिकल्टी व्हायची. पण माझे खूप टीचर्स होते ना सेटवर, तर जरासं मी का ळ कर दिया तो सब अरे नाही अळ तर थोडंसं अळ म्हण, कारण मराठी ते होतं. हाँ तांदूळ असं ना, तांदूळ नहीं बोलते, तांदूळ बोलते, तो वो ळ उच्चारण वो सब मेरे पास टीचर्स थे सेट पे मुझे कंट्रोल करने के लिए. एक चीज़ मैं कहना चाहूँगी कि कॉमेडी जो जॉनर है वो सबसे डिफ़िकल्ट जॉनर है. कहते हैं कि कॉमेडी फिल्म्स एडिट टेबल पे बनती है, बट आई थिंक एडिट टेबल पर पहुंचने तक भी ना आपको मटेरियल वो सेट पे ही जो मिलता है जो आप एडिट टेबल पे पहुंचाते हो, और फिर उसकी टाइमिंग. तो ये जो टाइमिंग थी सभी की, हाँ. जॉनी सर से लेके इन तीनों की, तेजू की, विजय सर की, मेरी फॉर दैट मैटर, एवरीबडी, आई थिंक जो हमारी जो जुगलबंदी थी और एक दूसरे के साथ जो टाइमिंग थी ऑन एंड ऑफ सेट, आई थिंक वो बहुत मैटर की है. ऑन सेट जो प्रोमो में आपको दिख रहा है कि कैसा निकल के आया है, तो ये चीज़ बहुत मैटर की है कि हमारा इक्वेशन सेट पे ऑफ सेट कैसा था. आय थिंक दॅट मॅटर्ड अ लॉट वेन इट कम्स टू शूटिंग. तुम्हाला तिघांनाच प्रश्न आहे, म्हणजे आता एक मराठीतून बाहेर पडून लगेच तिथेच हिंदीमध्ये बोलायचं, हिंदीमधनं बाहेर पडून इंग्लिशमध्ये बोलायचं, मग ते फ्लोमध्ये गडबड होते. हो खूप. माझी तर झाली. सिद्धार्थ तुमची झाली? मी याच्या अगोदर एक बायलिंग्वेल फिल्म केली होती, सिटी ऑफ गोल्ड आणि लालबाग परळ. सो हे माहिती होतं की एक सीन झाल्यानंतर दुसरा सीन करायचं होतं. तेव्हा जरा जास्त धावपळ होती, कारण लगेच म्हणजे विनोद थी काय इमोशनल सीन पण पहिलं मराठीत करायचं, मग हिंदीत करायचं, आणि मग ते सगळं त्याची एक सवय होती. इथे काय झालं, इथे आम्हाला वर्कशॉपलाच माहिती होती की 3 फिल्म करायच्या आहेत. आणि ना तिथे म्हणजे ते एक त्यांनी हॉल घेतला होता जिथे आम्ही भेटायचो दर दिवशी, आणि तिकडे रीडिंग व्हायची दर दिवशी. आज मराठी सिनेमाचं रीडिंग केलं अख्खं, मग इंग्लिशचं केलं, मग हिंदीचं केलं. सर तशी धावपळ नाही झाली, सिच्युएशन माहिती होते, पण काही शब्दांसाठी शोधावं लागायचं की हे मी बरोबर बोललो आहे का, किंवा हे काय आहे, किंवा कधी ना तो मोठा शब्द आपण लिहायचा आणि वाचायचा असतो, तो नीट प्रोनाऊन्स केला आहे का, एवढीच जी धावपळ झाली. पण मी तुला खरं सांगू का, मराठी, हिंदी किंवा इंग्लिश तिन्ही लँग्वेजचे आम्हाला तर खूप प्रश्न विचारतात की हिंदीत काय झालं, मराठीत काय झालं. मुळात आम्ही खूप एक्सायटेड होतो, की आम्ही घाबरलो नव्हतो की हे कसं होणार, आणि हे होणार आहे का, हे किती मस्त होणार आहे. हे त्या एक्साइटमेंटमुळे ना एकमेकांना खूप सपोर्ट मिळाला. आणि तिथे रायटर्स होते सेटवर. श्वेता आमचं इंग्लिश कमाल आहे, तेजूचं इंग्लिश सॉलिड आहे. तर मी काय वाटलं की त्यांना विचारणं होतं, परितोष सरांचं होतं. मला एवढंच होतं की मी ते डिलिव्हर करतो की ना बरोबर, मी त्या अर्थाने बोलतो की कॅन यू गो देअर वगैरे, हे होतंय का व्यवस्थित ते सांगा. बाकी इंग्लिश अरे मला जॉनी भाई तमिळ, मल्याळम, सिद्धार्थ सरांना कुठल्याही लँग्वेज जाते कशातही गाली रकचिन देठ लावून पंख भेटतो. मला जॉनी भाईने कॉम्प्लिमेंट दिले, सिद्धू व्हेरी गुड, इंग्लिश भाई. अरे पण गंमतीच आहे की मराठी असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, आनंद कुठल्या गोष्टीचा होतो की जे काम आपण केलं आहे, इतकी वर्ष मेहनत घेतली, 1.5 ते 2 वर्ष आम्ही हे शूट करत होतो या सिनेमाचं. कारण कुठल्याही गोष्टीला ना कुठली गोष्टी सहज मिळत नाही. माझ्या करिअरमध्ये तरी मला कुठली गोष्ट सहज मिळालेलीच नाही आहे. ते काही ना काही अडथळे असतात, ती शर्यत पार करून आपण कंप्लीट करत असतो. अफलातून ही फिल्म परितोष पेंटर आणि आम्ही त्याची सगळी टीम, म्हणजे खरंच परितोष पेंटर आणि टीमच म्हणतो, कारण त्यांनी जो जोर लावला आहे त्यामुळे ही फिल्म कंप्लीट झाली. आणि ती कंप्लीट झाल्यानंतर आता ती रिलीज होते. सो प्रत्येक नटाच्या आयुष्यात सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणं ही खूप मोठी गोष्ट असते. तर ती होते याचा आनंद आहे आणि ती एक्साइटमेंट आहे. तुला तर कोंकणीच होती ना भाषा, त्याच्यातनं हिंदी, शुद्ध हिंदी.
तेव्हा कसं झालं? पण हिंदीत पण हेल द्यायचा होता कोंकणीचा, म्हणजे त्यांनी हिंदीत पण हेल द्यायचा होता, इंग्लिशमध्ये पण हेल होता तो, फक्त शब्द अगदी नाही, पण त्यात आम्ही यूज केले ओय चिरकुट वगैरे आणि असं सगळे शब्द यूज केलेले आहेत आम्ही. फक्त एक की यांची स्क्रिप्ट खूप छान बाउंडेड होती, प्री प्रोडक्शनमध्ये इतकं छान वर्किंग होतं आणि सर म्हणाले, मॅम म्हणाले तसे आम्ही वर्कशॉप्स करायचो ना, खूप ईज आणि कम्फर्ट येते, मग सेटवर तुम्हाला फक्त आणखीन वर्किंग करावं लागतं. सो हेल आणि ते होतंच, म्हणून हिंदीमध्ये पण कोंकणीच वाटतं आणि इंग्लिशमध्ये सुद्धा कोंकणी वाटते. जॉनी लिव्हर सर या मूवीमध्ये, त्यामुळे ऑलरेडी चित्रपटाला असं वजन मिळालं आहे. त्यांच्यासोबत काम करतानाचे तुमचे प्रत्येकाचे काही अनुभव असतील ते? मी जॉनी सर बरोबर आधी काम केलं आहे एका सिरियलमध्ये, हिंदी सिरियलमध्ये. दॅट वॉज माय फर्स्ट इंटरॅक्शन अँड जेवढे ते हंबल आहेत अँड केअरिंग आहेत अँड इज़ लाइक अ लाइव टीचर ऑन द सेट. आप एक कोने में बैठ के सिर्फ उनको देखो परफॉर्म करते हुए और आप सीख रहे हो, एक्टिंग सीख रहे हो, कॉमेडी सीख रहे हो, कैसे पेश आना है सेट पे सीख रहे हो, डेकोरम सीख रहे हो, डिसिप्लिन सीख रहे हो. सो आई थिंक जॉनी सर इज़ अ लाइव स्कूल एंड वी आर वेरी वेरी फॉर्चुनेट कि हमको उनके साथ काम करने का मौका मिला और उनसे इतना सीखने का मौका मिला. और ये सेट पे तो मतलब वो एनर्जी की भंडार होते थे, मतलब हम शायद थक जाएं, लेकिन जॉनी सर कभी थकते नहीं थे और ना ही किसी की एनर्जी डाउन होने देते थे सेट पे. सो इट वॉज जस्ट ब्यूटिफुल वर्किंग विद हिम. ॲक्च्युली काय माहिती आहे का मज्जा, जॉनी सर, सिद्धू सर आणि विजय सर यांची जी टीम आहे, बाप रे बाप, द मिनिट हे एकमेकांना बघायचे म्हणजे तुम्ही एनर्जीचं भंडार काय म्हणाल तसं. आणि जॉनी सरांचं अफाट प्रेम, सिद्धू सर आणि विजय सर आणि तिघांची त्या काय म्हणतो ना एकीमुळे ना आम्ही पण त्यात सामील व्हायचो. मग ते आम्हाला ट्रायो आणि मग ते इतकं चांगल्या पद्धतीने ना सगळ्यांना खरं सेटवर लंच टाईम असो हे असो एकत्र बसायचो. मग यांचे किस्से सांगायचे, यांनी एवढे हिंदी सिनेमे केले तिघांनी, ते किस्से कळायचे. आणि मग जॉनी सरांनी असं जाणूच दिलं नाही की मी एकदम असा कोणतरी सिनियर. आणि त्यांचा मुलगा जेसीसुद्धा आहे, त्यानेही पहिल्यांदा काम केलं, तरी जॉनी एक्झॅक्टली. तर जॉनी सरांनी तेही नाही की मेरा बेटा आणि ते असतं ना, असं काही हँगअप्स नाही आहे. जेसी तर अगेन सो डाऊन टू अर्थ, इतकं मेहनती मुलगा आहे. सो खरंच म्हणजे जॉनी लिव्हर सर इज जॉनी लिव्हर सर आणि त्याच्यात ह्या तिघांची तिकडी म्हणतो तर मज्जा यायची सेटवर. नाही, जॉनी सरांबरोबर बोलतो पण त्या दोघांबद्दल बोलायला पाहिजे. परिसर आणि जयेश सर, त्या दोघांची केमिस्ट्री आहे ना यार, ती म्हणजे इतकी वर्ष थिएटर केल्यामुळे त्या दोघांचं अंडरस्टँडिंग कमाल आहे. आणि म्हणजे मी ना कसं आम्ही तिघ आहोत ना, पण मी जास्त रिसिव्हिंग आला आहे ना, तर मी ते पाहायचो. ते म्हणजे ना वर्कशॉपचा मगाशी उल्लेख केला ना की थिएटरमध्ये करत असताना जेवढं ते गोष्ट करत होते त्या वर्किंग हॉलमध्ये, म्हणजे ती आमची काय वर्कशॉपचा हॉल होता, तिकडे पण ते रिहर्सल करायचे. कसं करूया, काय करूया, हे करूया, ते त्याची म्हणजे जयेश ठक्कर आणि परितोष पेंटर यांनी ॲज अ ॲक्टर म्हणून पण जी मेहनत घेतली ना, ती पण तुम्हाला पडद्यावर एन्जॉय करायला मजा येईल. आणि विजय पाटकर सर ते कमाल आहे त्यांचं, म्हणजे काय सांगू मी. भरत दाभोळकर सर सरप्राईज, म्हणजे भरत दाभोळकर सर खूप असे बिल्डर आहेत आणि ते सॉलिड फिटनेस प्रेमी आहेत. ते वाटतात पण विलन, म्हणजे सिनेमात ते विलन आहेत, पण एवढं प्रेमळ माणूस, जेलप होणं, एखाद्या टीमबरोबर राहणं. भरत दाभोळकर इतकी वर्ष काम केलं म्हणून भरत दाभोळकरची वेगळी चेअर आहे का नाही, तो आमच्या देऊन टाईमपास करायचे ते ही लोक. ह्या टीम वर्क ह्याच्यामुळेच होतं ना की एक आपण माझं काम झालं मी बसलो, आता त्यांचं काय असं नव्हतं. ते थांबायचे, आमच्याशी गप्पा मारायचे. मला मला खरंच कम्फर्टेबल केलं भरत सरांनी. माझी इंग्लिश बोलायचे, मला बोलायचे आता तू मराठीत काम करू नको, तू इंग्लिशमध्ये काम करायचं. तो मी त्यांच्यावर तसं पहिल्यांदा काम करतो, माझं इंटरॅक्शनही पहिल्यांदा आहे. पण कधी असं वाटलं नाही की सरांबरोबर मी पहिल्यांदा भेटत नाही. सो त्यांनी मला तेवढा झोनला केला. आणि जॉनी लिव्हर सरांबद्दल आम्ही सगळेच काय बोलू, त्यांची एनर्जी, विनोदी सिनेमा आहे तर त्यांना माहिती आहे कुठल्या पद्धतीने मला प्रेझेंट व्हायचं आहे. ते त्यांनी नवाब जो पकडला आहे, नवाबचं कॅरेक्टर पकडलं आहे. आणि नंतर मग त्याच्यात एक सिक्वेन्स आहे जिथे त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही धावपळ करतो, त्यात आमचं जे काय त्यात आणि त्यांचं तसं असे आहेत ना ते मला गंमत वाटते की ती सगळी एनर्जी, तो सगळा परफॉर्मन्स. जॉनीबाई इतक्या वर्षाचा अनुभव, शेवटी अनुभवच बोलतो माणसाचा, त्यामुळे ते कमाल होतं. आणि म्हणजे जेव्हा आमच्या रीडिंग व्हायच्या ना तेव्हाच आमचे कॅरेक्टर्स, म्हणजे आता हे जे बघतेच ना, हे लुक्स असतील, ह्या गोष्टी असेल, म्हणजे ना म्हणजे परितोष पेंटर ह्याचं थोडंसं हिंदी किंवा हिंदी सिनेमा बॅकग्राऊंड असल्यामुळे ना, म्हणजे आता ते की धमाल, टोटल धमाल किंवा ह्या पॅटर्नचे सिनेमे लिहित असल्यामुळे, बघत असल्यामुळे ना, त्यांनी पहिल्या दिवसापासूनच आम्ही कसे दिसू
आमचे लुक कसे असतील, आम्ही बोलू कसे, आणि मग आपल्या तिघांचं नक्की काय होईल. म्हणजे सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही तिघं एकसंध दिसतो. आता तू इथे बघशील ना तर तिघांचे हुडीज असतील किंवा आता हे स्टाईल बघा आताची की ना, ते कलर ब्लॅक रेड हे सगळं म्हणजे आमची जी स्टायलिश आहे सिनेमाची, या सगळ्यांनी बोलून ते एक लुक म्हणजे असं फ्रेश मस्त कलरफुल आणि कमर्शियल फिल्म हे जे केलं आहे ना, ह्यात परत जॉनी लिव्हर सरांचा तडका आहे आणि बाकी सगळ्यांचा तडका आहे. पण मजा आहे, मी खूप एक्सायटेड आहे. मी किती प्रमोशनच्या निमित्ताने एवढ्या गोष्टी मला श्वेता मॅम, जयेश सर आणि परिसरांच्या कळत आहेत की म्हणजे मी खूप रिलेट करायला लागलो ही गोष्ट. म्हणजे इंटर कॉलेजिएटला असताना आपण एक स्वप्न बघतो की आपण काहीतरी कमर्शियल काम करू, व्यावसायिक काम करू, सिनेमा करू, जे आम्ही बघायचो, दर्शन, मी, आमची टीम बघायचो. काहीतरी व्यावसायिक रंगभूमीवर काम करू. आम्ही आलोय व्यावसायिक रंगभूमीवर जागो मोहन प्यारे नावाचं नाटक घेऊन. ते नाटक ओपन करताना, ते नाटक प्रमोट करताना, ते नाटक सक्सेसफुल झालं, 850 प्रयोग झाले. पण ती प्रोसेस खूप मी कनेक्ट करतो. तशीच त्यांची स्टोरी आहे. 18 वर्षापूर्वी शपथ घेतली होती की नाही आपण काहीतरी आयुष्यात सिनेमा बनवूया, मग आपण एकत्र काम करूया. आणि 18 वर्षांनंतर का होईना जयेश भाई, श्वेता मॅम, त्याच्यानंतर परिसर यांचं एक स्वप्न पूर्ण होतं. आणि परितोष पेंटरची आणखीन चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्याबरोबर त्यावेळेला ती लोकं होती ना, ती लोकं अजूनही आहेत. म्हणजे या सिनेमाचं ज्यांनी म्युझिक केलं आहे, कश्यप सोनपुरा, त्यांनी नाटकाचंही म्युझिक केलं होतं. किंवा विष्णू सर जे ज्यांच्यावर इतक्या वर्षावर ओळखी, त्यांनी पण एक रोल केला आहे. रेशम टिपणीस मॅम, ज्या म्हणजे परिसर नाही बोलतात की ते लकी चार्म आहेत त्यांचा. ते छोटं का होईना पण त्यांच्या सिनेमात असतात, म्हणजे लोचा झाल्यामध्ये पण होत्या, त्याच्या प्रत्येक गोष्टीत असतात. तर त्यांनी काम केलं. सो मला वाटतं परितोष पेंटरनी एक छान गोड मजेदार फिल्म आणण्याचा प्रयत्न केला आणि तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही सगळे आहोत. आता तू म्हणालास की 18 वर्ष नाटक केलं आहे. त्यांनी कधी सांगितलं का की म्हणजे मी या क्षणी मला रिअलाईज झालं की मला याच्यावर चित्रपट करायचा आहे? नाही, मी एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं की त्यांना करायचं होतं. त्यांनी जेव्हा ते नाटक सुपरहिट झालं आहे, ते नाटक आहे ना, ते नाटक जगभरात केलं हे नाटक, आणि ते नाटक सुपरहिट होतं. आणि तेव्हा एक ठरतं ना की यार मग ह्याच्यावर जर आपण नाटकातल्या रसिक प्रेक्षकांना एवढं एन्जॉय म्हणजे एवढं मनोरंजन देऊ शकतो, तर आपण जगभरातल्या प्रेक्षकांसाठी सिनेमा बनवला तर मग बनवूया. तेव्हा प्लॉट रेडी होता, पण त्यांच्याकडे फायनान्शियल बॅकिंग नव्हता किंवा ते विजन नव्हतं की नवीन होते ना सगळे. मग हळूहळू शिकत गेले, थोडासा कॉन्फिडन्स येत गेला. मग त्यांनी लोचा केला, त्यांनी सिरियल केली, नाटकं प्रोड्यूस केली. परितोष पेंटर हिंदी प्लेस डिरेक्ट केले. मग तो ना एक स्टेप आल्यानंतर आता त्यांना वाटलं की नाही आता आपण सिनेमा करू शकतो. मग त्यांनी गेल्या वर्षी लोचा झाला सिनेमा डिरेक्ट केला. सिद्धू सर नव्हते ना, सिद्धू सरने भी तो एंट्री मारली थी उनकी लाइफ में. त्याच्यासाठी आय वॉज इन अ कॉलेज लर्निंग इंग्लिश. श्वेता, जसं आता तू याच नाटकात हिंदी व्हर्जनमध्ये मे बी पोलिसाची भूमिका साकारली, पोलीस अधिकाऱ्याची. मग तेव्हा तेजस्विनीला काही हेल्प झाली का की म्हणजे तू तिला दिले का की अरे आपण हे ऍड करू शकतो? तेजू हरसेल्फ इतनी अच्छी थी कि ज़्यादा हेल्प की ज़रूरत नहीं पड़ी. बट हाँ, थोड़ा बहुत जो था वो ऑफकोर्स बिकॉज एक बॉडी लैंग्वेज होती है पुलिस वाले की, एक वो जो, और ये तो बहुत ही अक्खड़ पुलिस वाली है, यू नो. तो वो अक्खड़पना के लिए ऑफकोर्स जैसे उसने मेरी मराठी में हेल्प की, मैं तेजू से पूछती थी तेजू ये वर्ड सही है ना, इसको कैसे बोलते ज़रा बोल के दिखा. ऐसे हम दोनों ने एक दूसरे की हेल्प की. उसने मुझे लैंग्वेज में हेल्प की, मैंने उसके लिए कैरेक्टर में हेल्प की. वी हेल्प ईच अदर. बट म्हणजे मॅमने सॉरी मी सांगते कारण मॅम सांगायच्या येऊन की ह्या याच्यात आम्ही असं करायचो, तेजू अशी ठेव बॉडी लँग्वेज. तर शी वॉज व्हेरी मच इन्वॉल्ड, कारण एवढे वर्ष त्यांनी तो रोल केला आहे ना. तर आलिया म्हणजे शी वॉज व्हेरी मच इन्वॉल्ड. तर त्या वेळोवेळी हेल्प करायच्या, म्हणजे शी इज हेल्प यू अ लॉट इन दिस. सिद्धार्थ, माझा प्रश्न आहे की स्वरा आणि इरा या दोघांनी ट्रेलर पाहिलं, त्यांची रिॲक्शन काय होती? त्या दोघांची रिॲक्शन काय होती? आवडलंय. ते टीझर पाहिलं मी, बरेच वेळा म्हणतो ना, टीझर पाहिल्यावर मी जेव्हा घरी गेलो तेव्हा मी टी व्ही म्हणजे आपल्या स्मार्ट टी व्हीवर आपल्या यूट्यूबवर तो टीझर लावला आणि इथे स्वरा बसलेली आणि मी गपचूप काढतो ना मी, तर ना ती खूप एवढं रमून ते पाहत होती ना, माझा व्हिडिओ काढायचा राहिला. मी अशी तिची रिॲक्शन काढणार होतो. त्यांना आवडला आणि ट्रेलरही आवडला. परवा मी हवा येतवायला गेलेलो, हवा येत्याच्या शूटला गेलेलो. सांगितलं की प्रमोशनला चाललो आहे. तो संध्याकाळी मी घरी आलो तर मी केस कापले होते. तर मी दरवाजा उघडले तिची दोघांची रिॲक्शन होती, का बाबा वाय? बोललो नाही अरे आता झालं, प्रमोशन झालं. तर ते एक्सायटेड आहेत. ते बोलले लोचाचं आता गाणं येईल, गाण्याबद्दल एक्सायटेड आहेत. त्यांना बरं वाटतं. मी दररोज सकाळी निघतो आणि संध्याकाळी जातो घरी, प्रमोशन चालू आहे. पण त्यांना माहिती आहे आणि टीजर बघून खूप मजा आलेली त्यांना.
आणि ट्रेलर पण बघितलं, ट्रेलरला पण गंमत केली त्यांनी यायचं आहे. आता काल जे लेटेस्ट डिस्कशन आहे ते असं आहे की हिरा बोलली बाबा मी प्रीमियरला येणारच आहे. ओके फाईन, माझं ठरलेलं आहे, मी येते जेव्हा. स्वराची मला स्पेशल परमिशन काढावी लागणार कारण स्वराची एक्झाम सुरू होते. पण मी स्वराला असं म्हणालो की अरे आपण शक्यतो 21 तारखेला स्क्रीनिंग करणार आहोत. बाबा माझा अभ्यास आहे, काय यार तुम्ही 21 तारखेला करताय. बोललो ठीक आहे, पण दोघी एक्सायटेड आहे आणि मला खूप बरं वाटतं की त्यांना म्हणजे तो एक विनोद आहे, तो छान आहे, तो ह्युमर आहे, त्यांना आवडतो आहे. मला ते बोलतात ना की तू कसं केलंस काम. आणि मी त्यांना हे सांगतो ना की मी इंग्लिशमध्ये पण केलं आहे प्लीज बाबा. त्यांचं असं असतं प्लीज. म्हणजे आता मध्यंतरीचा बड्डे होता तर तिच्या मैत्रिणी आलेल्या घरी स्वराच्या. सर हॅलो हाय हाव आर यू हॅव्हिंग फन असं मी त्या मुलींना म्हणालो. तुम्हाला बोलतो बाबा तू मराठीत बोल तसं ते. पण त्या एक्सायटेड आहेत आणि मला खूप बरं वाटतं जेव्हा त्या एवढ्या एक्सायटेड असतात. कारण की त्यांची आई एनर्जी, वडिलांना तेच असते की आपले मुलं अप्रिशिएट करतात ते एनर्जी स्वराची तर सकाळपासून होती की मी येते. बोलो ओके डन. त्या एक्सायटेड आहेत आणि मला बरं वाटतं. तेजस्विनी, तू आता जाता कोकणी भाषेत प्रेक्षकांना चित्रपट पाहायला सांग. आणि तिला व्हिडिओ बघावे लागतात नाही ना. पण खरंच कोकणीमध्ये असं नाही बोलता, म्हणजे चुकीचं बोलण्यापेक्षा, कारण मी अभ्यास करूनच बोलली आहे. तू ट्राय करू शकतेस, ट्राय करू शकतेस. मराठी मग बोल. हां मका तुम्हाला एकच गोष्ट सांगायचं आहे, ते म्हणजे 21 जुलैला आमचा सिनेमा अफलातून रिलीज होत आहे. तर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन तो सिनेमा नक्की बघायचा, कळले. म्हणते की मला येत नाहीये ऑडिशनला येतं. येस. झीच्या टीमकडनं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. Thank you. नक्कीच चित्रपट हिट जाऊ. आणि मी म्हटलं ना, हातावर मोजता येतील इतके चित्रपट आहेत जे फेमस आहेत, त्याच्यात हा चित्रपट नक्कीच राहील अशी अपेक्षा. नाही खूप बरं वाटतं. बेसिकली आत्ता ज्या पद्धतीने मराठी सिनेमावर लोक प्रेम करत आहेत, बाई पण भारी देवाला म्हणजे उदंड प्रतिसाद आहे. त्याच्यानंतर येणारा डेड भेट हा सिनेमा चांगला आहे. त्यानंतर आमची फिल्म येते. सो मला ते हॅशटॅग आपला मराठी सिनेमा, म्हणजे याच्या अगोदर पण मायबाप रसिक प्रेक्षक थिएटरमध्ये जात होते, पण आता ते तुडुंब गर्दी करून जातात. आणि गंमत म्हणजे पाऊस आहे, कधी आपले कारण असं नाही, पाऊस होतो पिक्चर बघायला तरी जात आहेत, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मराठी कलाकार, मराठी इंडस्ट्रीचा भाग म्हणून या गोष्टीचा आनंदही आहे, अभिमानही आहे. आणि त्यात आम्ही 21 जुलैला अफलातून घेऊन येतो आहे, जो एक सिम्पल विनोदी सिनेमा आहे. त्यात अजिबात थ्रिलर, काहीतरी मर्डर मिस्ट्री काही नाही, सिम्पल विनोदी सिनेमा आहे. तुम्ही या, हसा, मजा करा आणि आनंद हो, एवढंच. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वन्नेसह दीक्षा पाटील, झी मीडिया. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.